नमस्कार. मराठी शुभ संकेतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गायीच्या पायाखाली जी माती असते ही माती अत्यंत पवित्र समजली जाते. आज या मातीचा एक उपाय आपण बघणार आहोत. हा उपाय आपण केल्यानंतर जीवनामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. सांसारिक जे सुख आहे, वैवाहिक सुख आहे, यामध्ये वाढ होईल. ज्यांच्या जीवनामध्ये विवाहाच्या समस्या आहेत, विवाह जुळत नाही, त्यांनी हा उपाय अवश्य करावा. ज्यांचा विवाह झाला आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही, त्यांना संतान प्राप्ती होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. ज्या घरातील गृहलक्ष्मीला त्रास सहन करावा लागतो, मग तो शारीरिक त्रास असेल किंवा मानसिक त्रास असेल, तर त्या घरातल्या अशा महिलांनी सुद्धा हा उपाय नक्की करा. शारीरिक आणि मानसिक त्रासापासून त्यांची सुटका होईल. ज्या लोकांची कमाई भरपूर आहे, ते लोक भरपूर पैसा कमावतात, मात्र पैशाचा भोग घेता येत नाही, त्या पैशाचा वापर स्वतःसाठी कुटुंबासाठी करता येत नाही. राबून कमवलेला पैसा हा सुखासाठी वापरता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही, अशा लोकांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्याला मानसिक शांतता कित्येक पटीने मिळेल. मानसिक आरोग्य सुधारायला मदत होईल. जे लोक अगदी रात्रंदिवस मशीनप्रमाणे काम करतात, पैसे सुद्धा भरपूर कमावतात, मात्र पैशाचा योग्य वापर होत नाही, त्यांनी मात्र हा उपाय नक्कीच करायचा आहे. असं म्हणतात, ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्या घरामध्ये सुख शांती राहते. काही जण शहरात राहतात, गायींचं पालन करणं त्यांना शक्य होत नाही. त्यावेळेस अशा अनेक संस्था आहेत ज्या गोमातेचं पालन करतात. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देणगी देऊ शकता. आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यातल्या त्यात जर त्या दिवशी एकादशी असेल तर मात्र अतिशय उत्तम, कारण या दिवशी केलेला हा उपाय अत्यंत शुभफळ प्राप्त करून देतो. आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही गोमातेजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला आपल्या हातामध्ये घरामध्ये जी आपण भाकरी बनवतो ती घेऊन जायची आहे. घरातील गृहिणीला सांगायचं की पहिली जी भाकरी बनवत आहे ती गोमातेच्या नावाने बनव. लक्षात घ्या, गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमातेबद्दल आदर असणं गरजेचं आहे. म्हणजे असं व्हायला नको की तुम्ही म्हणत आहात की मी गायीसाठी भाकर घेऊन जाणार आहे आणि तुमच्या घरामधील जी पत्नी आहे ती द्यायला तयार नाही. असं न होता तिच्या मनामध्ये देखील गायीबद्दल आदर हवा. आपण गोमातेसाठी जी भाकरी बनवत आहोत अशी शुद्ध भावना त्या महिलेच्या मनामध्ये असावी. ती पहिली बनवलेली भाकरी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि उजव्या हाताने त्या गोमातेला चारायची आहे. जेव्हा गोमाता ही भाकरी खात असेल तेव्हा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर मनोभावे तिच्या समोर हात जोडायचे आहे. आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या तिच्या समोर बोलून दाखवायच्या आहेत. नंतर त्या गोमातेच्या कोणत्याही पायाखालची केवळ मूठभर माती तुम्हाला घ्यायची आहे. ही माती खूप पवित्र माती असते. हा उपाय करताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नसावी. ही माती घेऊन आपण आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर खूपच छान, त्या गंगाजलमध्ये मातीचा चिखल बनवायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर कुठल्याही जवळपासच्या नदीचं पाणी घ्या. जर पाणी नसेल तर तुम्ही शुद्ध जल वापरू शकता आणि त्याचा चिखल बनवायचा आहे. चिखल झाल्यानंतर त्याचे जेवढे बनतील तेवढे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि हे गोळे तुम्हाला सुकवायला ठेवायचे आहेत. रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या समस्या आहे त्या व्यक्तीच्या उशाखाली किंवा बेड खाली आपण हे गोळे ठेवायचे आहेत. एखादा पेपर किंवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून तुम्ही हे गोळे ठेवू शकता. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर तुम्ही करू नका आणि तिथे तुम्ही वर्तमानपत्राचा वापर शक्यतो करा. सफेद रंगाचा एखादा कोरा पेपर असेल तर तो त्यासाठी उत्तमच आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि नंतर घराजवळील एखादा पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. जाताना तांब्याभर जल घेऊन जायचं आहे आणि केलेले गोळे आहेत ते देखील तुम्हाला घेऊन जायचे आहेत. तांब्याभर जल पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि ते गोळे सुद्धा पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. मनोभावे हात जोडायचे आहेत आणि जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पुन्हा एकदा तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत. नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करायचा आहे. त्यामुळे या उपायाचं फळ कित्येक पटीने वाढेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करा आणि त्या ठिकाणी गोळे ठेवून द्या. गोळे ठेवून झाल्यानंतर आपण घरी यायचं आहे आणि आपली जी नित्यकर्म आहेत, जे आपण दररोज करतो ते आपले कामं करायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, दररोज जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला जाणवू लागेल की आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत. हा उपाय कोणीही करू शकतो. स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, कुणीही हा उपाय करू शकता.
यामुळे तुमच्यावरती खूप मोठं प्रभाव होणार आहे, खूप फायदा होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी शुभ संकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दाबा. धन्यवाद.